श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. तेवीची आनिकेही ऐक प्रकारे, हे जाणता आहे सोपारे. तरी देह सांडितेनी अवसरे, जेथ मिळती योगी. अथवा अवचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे. तरी मागवते येणे घडे देहासीची. मनोनी काळशुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती, ए दोन्ही अवसारा अधीन आहाती. तो अवसरू तुझ प्रति प्रसंगे सांगो, तरी ऐकेगा सुभटा. पातलिया मरणाचा माजिवटा, पांचय आपुलालिया वाटा निघती अंती. ऐसा वरी पडलिया प्रयाण काळी, बुद्धीन ते भ्रमून गिळी. स्मृती नव्हे आंधळी न मरे मन, हा चेतना वर्गू आघवा. मरणी दिसे टवटवा, परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसनी होऊनी. ऐसा सावध हा समवावो, आणि निर्वाण भेरी निर्वाहो. हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी. पहा वारेने की उदके, जै दिवियाचे दिवे पण झाके. तै असतीच काय देखे दिठी आपुली. तैसे देहांतीचे निविषम वाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आणते. तै विझोणी जाय उचिते अग्नीचे जेव्हा. ते वेळी प्राणासी प्राणू नाही, तेत बुद्धी असोनी करील काई. मनोनी अग्नी विन देही चेतना न थारे. अगा देहीचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखलू ओला. वाया आयुष्य वेळू आपुला अंधारे गिवसी. आणि मागील स्मरण आघवे, ते तेने अवसरे सांभाळावे. मग देह त्याजूनी मिळावे स्वरूपी की. तव तया देह श्लेष्माचे चिखली, चेतनाची बुडोनी गेली. तेथ मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे. मनोनी आधी अभ्यासू जो केला, तो मरण येतांची निमोनी गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातीचा. आता असो हे सकळ, जानपा ज्ञानासी अग्निमूळ. तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी. आंतू अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू वरी दिवसू. आणि सामाजी मासू उत्तरायण. ऐसिया समयोगाची निरुती, लाहोनी जे देह ठेविती. ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. अवधारिगा अर्जुना, एथवरी सामर्थ्यया अवसरा. तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावरापे. एथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे. दिवस जाण तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. आणि सामास उत्तरायण, ते वरची लगा सोपान. येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. हा उत्तम काळ जाणिजे, यांते अर्चिरादी मार्गू म्हणिजे. आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक. तरी प्रयाणाचिया अवसरे, वात श्लेष्मा सुभरे. तेने अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. सर्वेंद्रिया लाकुड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे. मन होय वेडे कोंडे प्राण. अग्नीचे अग्निपण जाये,
मग तो धूमची अवघा होय, तेने चेतना गिवनसिली ठाये शरीरीची. जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडदना उजाळ, ऐसे झावळे होय. का मरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी. ऐसे मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेथ जन्मे जोडलिये वाहनी युगची बुडे. हागा हातीचे जे वेळी जाये, ते वेळी आनिका लाभाची गोठीके आहे. मनोनी प्रयाणी तव होये एतुली दशा, आणि देहा आतू ऐसी स्थिती. बाहेरी कृष्ण पक्षूवरी राती, आणि सामासही ओढवती दक्षिणायन. इये पुनरावृत्तीची घराणी, आघवी एकवटती जयाचिया प्रयाणी. तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी आईके. ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणोनी चंद्रवरी जाणे घडे. मग तेथून मागुता बहुडे संसाराये. आम्ही अकाळू जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा. आणि हाची धूम्रमार्गू गावा पुनरावृत्तीचिया. एर तो अर्चिरार्दी मार्गू, तो वसता आणि असलगू. सवियास्तव चांगू निवृत्तीवरी. ऐसिया अनादिया दोन्ही वाटा, एकी उजू एकी अभांटा. मनोनी बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुझ. काजे मार्गा मार्ग देखावे, साचल टिके ओळखावे. हिताहित जाणावे हिताची लागी. पाहे पा नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी. का सुपंत जाणूनिया अडवी रिगवत असे. जो विष अमृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके. तेवी जो उजवाट देखे, तो अभांटा नवचे. म्हणूनी पुढे पारखावे खरे कुडे. पारखिले तरी न पडे अनवसरे कही. एरवी देहांती थोर विषम, या मार्गांचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम, जाईल वाया. जरी अर्चिरार्दी मार्गू चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया. तरी संसार पांती जुंतलिया, भवंतची असावे. हे सायास देखुनी मोठे, आता कैसे निपा एक वेळ फिटे. मनोनी योग मार्गू गोमटे, शोधले दोन्ही. तव ऐके ब्रह्मत्वा जाईजे, आणि ऐके पुनरावृत्ती येईजे. परिदैवगत्या जो लाईजे, देहांती जेने. ते वेळी म्हणतले हे नवे, वाया अवचटे काय पावे. देह त्याजूनी वस्तू होआवे मार्गेच की. तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्पत्व वावो, दोराची कडुनी. मज तरंगपण असे की नसे, ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे. ते भलतेव्हा जैसे तैसे उदकची की. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे निमेची. तेवी देही जे देहेची वस्तू जाहले. आता शरीराचे तयाचिया ठाई, आडनावही उरले नाही. तरी कोणे काळे काई, निमेते पाहे पा. मग मार्गा ते कासया शोधावे,
कोणे कोठुनिके जावे, जरी देश कालादी आघवे आपणची असे. आणि हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. पाहे पा ऐसे हन आहे, की तो आकारूची जाये. एर गगन ते गगनीची आहे, घटत्वाही आधी. ऐसिया बोधाचे निसुरवाडे, मार्गा मार्गांचे सांकडे. तया सोहम सिद्धान पडे योगियांसी. या कारणे पंडुसुता, तुवा होवावे योगयुक्ता. तुलेनी सर्व काळी साम्यता, आपैसया होईल. मग भलतेथ भलतेव्हा, देह बुद्धी असो अथवा जावा. परी अभंदा नित्य ब्रह्मभावा, विघड नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नाप्लवे. माझी स्वर्ग संसाराचे निलाघवे, झकवेना. एने बोधे जो योगी होये, तयासीची या बोधाचे नीटपण आहे. काजे भोगांते पेलूनि पाहे, निजरूपाये. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा. ते सांडणे मानूनि पांडवा, डावली जो. जरी वेदाध्ययनाचे चाले, अथवा यज्ञाचे शेतची पिकले. की तपदानांचे जोडले, सर्वस्व हनजे. तया आघवयाची पुण्याचा मळा, भारू आणतोनी जया फळा. ते परब्रह्मा निर्मळा, सांटी न सरे. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसे साने. पाहा पा वेद यज्ञादि साधने, जया सुखा. जे विटेना सरे, भोगितयाचे निपवाडे पुरे. पुढती महासुखाचे सोय रे, भावंडची. ऐसे दृष्टीचे निसुखपणे, जयासी अदृष्टांचे बैसणे. जे शतमखाही अंगवणे, नोहेची ऐका. तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचे निहात तुके. अनुमानती कौतुके, तव हळुवट आवडे. मग तया सुखाची किरटी, करुनिया गा पाऊटी. परब्रह्माची पाठी आरुडती. ऐसे चराचरैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य. योगियांचे भोग्य भोगधन जे. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा. जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया. जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा. तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतू. तेची परियेसा पुढारी मातू, ज्ञानदेव म्हणे. हरि ओम तत्सत. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः सम्पूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.